शिवरा इतिहास मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत प्रचितीगडावर. प्रचितीगड हा 3 जिल्ह्याच्या मध्यावर वसलेला किल्ला आहे. हा डोंगरी किल्ल्यामध्ये मोडतो. त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचं शेवटचं टोक म्हणून प्रचितीगड आहे. सह्याद्रीच्या रांगेपासून थोडासा विलग होणारा छोट्याशा एका खिंडीपासून विलग झालेला हा प्रचितीगड. सुरव्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. आदिलशाच्या अंमलाच्या वेळेला खाली प्रचितीगडच्या बाजूला शृंगारपूर आहे. हे शृंगारपूर सुरव्यांच्याकडे होतं. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले त्यावेळेला तिथून निसटून गेल्यानंतर विशाळगडला ज्यांनी वेढा घातलेला होता त्यामध्ये सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी हे होते. ते सुर्वे म्हणजेच या शृंगारपूरचे. शिवछत्रपती तिथून निसटून गेल्यानंतर काही कालावधीनंतर राजापूरवर त्यांनी कोकणात आक्रमण केलं. त्यावेळेला आक्रमण केल्यानंतर त्यांनी पालवण या ठिकाणी पालवण घेतलं. तिथले दळवी पळून या ठिकाणी शृंगारपूरला आले. महाराज संगमेश्वर या ठिकाणी आले आणि संगमेश्वरावरून सुरव्यांना निरोप पाठवला की स्वराज्यात सामील व्हा. ते तयार झाले आणि महाराज राजापूरच्या दिशेने निघून गेले. त्या शृंगारपूरमध्ये तानाजी मालुसरे व पिलाजी निळकंठ यांना ठेवलं. महाराज राजापूरला गेले हे सुरव्यांना कळल्यानंतर सूर्यराव सुर्वेंनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण केलं तानाजी मालुसरेंच्यावर. तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठ यांनी सुर्वेला पाठीमागं रेटलं. ते शृंगारपूरमध्ये आले. महाराज ज्या वेळेला पाठीमागं आले राजापूरवरून त्यांना ही बातमी कळली. महाराजांनी शृंगारपूर ताब्यात घेतलं आणि सूर्यराव सुर्व्यांच्याकडे असणारे पिलाजी शिर्के यांना या भागाचं प्रमुख नेमलं. तेच पिलाजी शिर्के म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सासरे. त्यांचीच कन्या जीवबाई म्हणजेच येसूबाई ह्या धर्मवीर संभाजीराजांच्या पत्नी होत्या आणि शिवछत्रपतींच्या कन्या ह्या गणोजी शिर्क्यांना दिल्या. म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ही सासरवाडी झाली. नंतरच्या काळामध्ये शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेला संभाजी महाराजांच्यावर शिर्के पारखे झाले त्यावेळेला संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराज आले. संगमेश्वरला संभाजी महाराज आल्यानंतर मुकरब खान ह्या आदिलशाचा असणारा सरदार यानं जवळच्या वाटेने त्या संगमेश्वरवर आक्रमण केलं. त्यावेळेला या ठिकाणी लढाई झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर अगदी थोडे सैनिक होते, मावळे होते, बाकीचे रायगडला गेलते. याच ठिकाणी खंडोबल्ला, कवी कलश, संताजी, धनाजी, रायाजी, अंताजी आणि सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे हे खाली शृंगारपूर संगमेश्वरच्या परिसरामध्ये लढले. ते सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे धारातीर्थ पडले. त्यांची समाधी सुद्धा आपल्याला त्या वाडीमध्ये पाहायला मिळते. असं हे सुंदर असणार प्रचितीगड आहे. ह्या प्रचितीगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेला आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज या ठिकाणी मुक्कामला होते शृंगारपूरला. त्यावेळेला कित्येक वेळेला ते या गडावर आले असतील, आनंदाने राहिले असतील. असा हा परम पवित्र असणारा प्रचितीगड आज आपण पाहत आहोत. हा या प्रचितीगडाचा इतिहास आहे. जवळूनच असणारा माळघाट आहे, शेजारीच असणारा भैरवगड आहे आणि इकडे चांदोली धरण आहे. पलीकडच्या बाजूला गेलं भैरवगडच्या अलीकडे पाथरपुंज आहे. पाथरपुंज पासून खाली उतरलं तर आपल्याला कोयना धरण, कोयना नदीचं पाहायला मिळतं. हा असा सुंदर असणारा परिसर हा प्रचितीगड व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडला जातो. आपल्याला या ठिकाणी यायचं असेल तर परवानगी घेऊन या लागते किंवा शृंगारपूरच्या दिशेने संगमेश्वरच्या दिशेने तुम्हाला खडीगड भ्रमंती करत गडावर या लागतं. अतिशय छोटा असणारा हा गड आहे. इथं आमच्या बरोबर आमचे दाजी चंद्रकांत चाळके हे सुद्धा आहेत. ते आपल्याला या देवींच्या बद्दल माहिती देतील. ही असणारी इथं विठलाई देवी ही रुंदी गावाच्या अंडरमध्ये आहे आणि त्या रुंदी गावाची एक काळांबा हा जाधवांच्या वंशावरती एक त्यांच्या वंशासाठी ती रखवाली म्हणून ठेवलेली आहे. तिच्या बाजूला असणारी निनाय देवी आहे, तिच्या साईडला असणारी विठलाई देवी आहे आणि रुंदी गाव हे ह्या चांदोली
जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात होतं ते आता ह्या ठिकाणची 26 गावं स्थलांतर झालेले आहेत. सांगली कोल्हापूर ह्या साईडला स्थलांतर झालेले आहे आणि ह्याच्या बाजूला आमचे सातारा जिल्हा लागतोय. सातारा जिल्ह्यातली कोयना धरणातनं 46 गाव उठलेत. अजून सुद्धा ह्या ठिकाणी पाथरवूळ मळे आणि कोळणे 1985 ला पुनर्वसन घोषित केलं, जाहीर केलं आणि 1995 ला व्याघ्रकल्प कायदा अंमलात आणला. 2008 साली हे संकलन धरून सुद्धा अजून सुद्धा मळे कोळणे पात्र म्हणजे या दुर्गम भागात आहे, या कड्याकपारात आहे. तरी या कड्याकपारात जसे शिवाजी महाराजांचे मावळे समजूनच आम्ही असतो इथं आणि तरी सुद्धा इथं कसं या परचितीगड हा सांगली सातारा आणि कोल्हापूर या रत्नागिरी या चारही जिल्ह्याच्या आधारी इथं असतात. प्रचितीगडावर आपल्याला काही भग्नावशेष सुद्धा पाहायला मिळतात. तसंच तोफा आहेत, त्या तोफाही आपल्याला प्रचितीगडाची साक्ष देतात. या ठिकाणी पाण्याचं टाकं सुद्धा एक आहे, ते पाण्याचं टाकं खांब टाकं म्हणून आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय छोटा असणारा हा प्रचितीगड आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या ह्या गडाला अवश्य भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.